सायबर युगात मानवी संवेदना आणि वास्तवदर्शी पत्रकारितेची गरज. वाशिम जिल्हास्तरीय मीडिया चर्चासत्रात पत्रकारितेच्या मूल्यांकनावर भर. कारंजा लाड येथूनही पत्रकारांची प्रमुख उपस्थिती. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. सायबर युगातील तांत्रिक बदलांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारितेला नवी दिशा मिळत असतानाच माध्यमांनी मानवी संवेदना आणि वस्तुनिष्ठतेला अधिक महत्त्व द्यावे असे प्रतिपादन वाशिम येथे झालेल्या जिल्हास्तर मीडिया चर्चासत्रात मान्यवरांनी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वाशिम आणि मीडिया प्रभाग माउंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चर्चासत्रामध्ये चर्चासत्राची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. स्वागतपर भाषण ब्रह्माकुमारी स्वातीदिदी राजयोग शिक्षिका वाशिम सेवा केंद्र यांनी केले. विषय प्रास्ताविक करताना ब्रह्मानंद डॉक्टर शांतनु भाई राष्ट्रीय समन्वयक मीडिया प्रभाग यांनी सध्याच्या माध्यम क्षेत्रातील नवप्रवृत्तींचा सखोल आढावा घेतला. बीज भाषण करताना डॉक्टर सोमनाथ वडनेरे महाराष्ट्र समन्वयक मीडिया प्रभाग जळगाव यांनी सांगितले की सायबर युगातील पत्रकारिता केवळ वेगावर चालणारी नसून ती मानवी मूल्यावर आधारित असली पाहिजे. संवेदना आणि वास्तवदर्शीपणा हाच पत्रकारितेचा आत्मा आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष श्री माधवराव आंबोरे यांनी पत्रकारितेतील अनुभव कथन करत वाचकांचा विश्वास टिकवण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि जबाबदार वृत्तांकन गरजेचे असल्याचे अधोरेखित केले. यानंतर विविध मान्यवरांनी आपल्या विचारांमधून पत्रकारितेच्या मूल्यांची ठाम मांडणी केली. श्री सुनील मिसर ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र टाइम्स यांनी निपक्षपातीपणावर भर दिला. श्री नंदकिशोर वैद्य दैनिक भास्कर यांनी मुद्रित माध्यमांचे कालातीत महत्त्व अधोरेखित केले. श्री राजेश राजोरे संपादक दैनिक देशोन्नती बुलढाणा यांनी पत्रकारिता म्हणजे त्याग, तपस्या आणि समर्पण असल्याचे स्पष्ट केले. श्री निलेश सोमाणी राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांनी राष्ट्राला दिशा दिल्याने उदाहरण दिले. श्री रवींद्र कुटे देशोन्नती यांनी व्यावसायिकता आणि प्रामाणिकतेमधील संतुलन राखण्याची गरज मांडली. श्री प्रल्हादराव पौळकर निर्मल विदर्भ यांनी पत्रकारांनी मुक्यांचा नायक बनण्याचे आवाहन केले. श्री गजानन वाघ, श्री इरफान भाई, श्री मिलिंद खडसे, श्री राम धनगर दूरदर्शन प्रतिनिधी यांनीही सायबर माध्यमांच्या वाढत्या प्रभावावर आपले मनोगत व्यक्त केले. राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुक्मिणी दिदीजी संचालिका अकोला सेवा केंद्र यांनी आशीर्वचन देत पत्रकारितेच्या उच्च हेतूंचा उल्लेख केला. राजयोग अभ्यास ब्रह्मानंद ज्योती दिदी राजयोग शिक्षिका रिसोड यांनी घेतला. सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी किरण दिदी यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रवी अंबोरे यांनी केले. या चर्चासत्रासाठी वाशिम जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सायबर माध्यम क्षेत्रातील विविध पत्रकार, संपादक, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह चॅनलचे संपादक विनोद कुमार गणवीर, आतिश भाऊ देशमुख, विश्वनाथ दादा राऊत, संदीप पिंपळकर, रमेश मुंजे, पद्माताई मोहोळ, सुधाकर चौधरी, किशोर गोमासे, गजानन धामणे, प्रवीण देशमुख, महेंद्र महाजन, फिरोज शेख, PD जोशी, प्राध्यापक अशोकराव उपाध्ये, ज्येष्ठ पत्रकार व लोककलावंत संजयजी कडोडे, प्रदीप वानकडे, महादेव हरणे, अपडेट इंडिया TV न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार, कैलास हांडे यांचा उल्लेखनीय सहभाग होता. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. याचा सुद्धा आपल्याला एक पुसटशी रेषा केली आणि आपण त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपलं जे कंटेंट आहे तो एक प्रकारे ज्याला भाईजींनी शांतूरबाईजींनी प्रोडक्ट म्हटलं